त्या दिवशी ते बेडरूममध्ये झोपले. हां हां. दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन पाहतो तर दोन्हीही महालक्ष्मी आणि व्यवस्थित मांडलेली सगळी पूजा अशी विस्कडून लावली होती. बापरे. पडल्या होत्या आता मूर्ती सगळ्या, मूर्ती सगळ्या. मुखवटे, पूजा सगळी. इतकं तीव्र. मग त्यांनी थोडंसं, त्यांना असं वाटलं की काहीतरी ऊर्जा आहेच आहे, मग आपण काहीतरी रचना चेंज करून बघूया बेडरूम मधली. करेक्ट. मग इथला बेड तिकडे हलवून बघू, इथलं कपाट तिकडे हलवून तिकडे. बघू. तर जसा तो त्यांनी बेड हलवला तर त्या बेडच्या खाली पांढऱ्या रंगाची 4.5 फुटी माणसाची अशी झोपलेली आकृती उठली. आणि मग हळूहळू त्यांनी लक्षात घ्यायला सुरू की जेव्हा कुठलाही धार्मिक कार्यक्रम असेल, काहीतरी असा विचित्र घटना घडते आणि डिस्टर्बिंग. तर त्यांनी सत्यनारायणाची पूजा केली होती. हॉलमध्येच पूजा होती. तीर्थप्रसादाला काही बिल्डिंगमधल्या सोसायटीतल्या महिला आल्या. त्या एका महिलेच्या अंगावर बरोबर ते बसले तीर्थप्रसाद घ्यायला, तिच्या अंगावर ते झुंबर पडलं आणि साडीला आग लागली. प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये काहीतरी. मग हे काय असेल? मग ते काही दिवसांनी मग आमच्याकडे आलं. मी आणि माझी पत्नी दोघेही गेलो होतो. तर ही एनर्जी काय करते किंवा हे कशा टाईपचं आहे हे ना, जी स्पिरिच्युअल लोक असतात, स्वामींचे शिष्य असतील, भक्त असतील, यांना ना स्वतःचं अस्तित्व दाखवत नाहीत. आधी मुद्दामून असं फसवण्याचा प्रयत्न करतात की खूप प्रसन्न आहे, इथे काहीच नाही आहे प्रॉब्लेम, बर असा ते खूप प्रयत्न करतात. त्यामुळे आम्ही दोघं जण जेवढा वेळ त्या घरात येतो तेवढा वेळ आम्हाला काहीच वाटलं नाही, काही जाणवलं पण नाही, काही अनुभव पण आला नाही. पण आता एवढे अनुभव ऑलरेडी माहिती आहेत, त्यामुळे आम्ही पण प्रिपेअर करून गेलो होतो, प्रोटेक्शन रिच्युअल करून गेलो होतो. पण ती एनर्जी मला रात्री घरी आमच्याकडे त्रास द्यायला आलेली आम्ही दोघांनी अनुभवली. अच्छा. हो, पहाटे 3-3:30 वाजता. हां हां. आणि विचित्र स्वप्न पडून मला जाग आली. माझ्या अंगावर प्रेशर आलं बराच वेळ, घाम फुटला मला. थोड्या वेळाने पत्नी झोपली होती, तिला मी काय पहिले काही सांगितलं नाही. पण मी नॉर्मल झाल्यानंतर अर्ध्या तासाने हा एक्सपिरियन्स तिला यायला लागला. आणि तिच्या अंगावरची चादर जसं सिनेमात दाखवतात ना सोमजीत, तसं अशी अख्खी चादर जोरात उडली गेली. बापरे. त्यामुळे पुन्हा आम्ही उठलो, गुरूंचं स्मरण करून, पुन्हा मंत्रोच्चार करून संरक्षण घेतलं आणि मग काही रेमेडीज करून ते आपण क्लीन केलं.